सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रथम मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून टॅलेंट टुगेदर या समूहाने अक्षर भारती मराठी इयत्ता 10वीच्या ई बुकच्या प्रकाशन सोहळ्याचे आज आयोजन केले आहे. त्यानिमित्त सर्वांचे टॅलेंट टुगेदर या ग्रुपतर्फे मनपूर्वक स्वागत करते. आज ऑनलाईन असे हा सोहळा. फक्त शब्द सुमने आहेत साथीला, गोड मानुनी स्वीकारा या स्वागताला, गोड मानुनी स्वीकारा या स्वागताला. एकत्र येणे ही सुरुवात आहे, सोबत राहणे ही प्रगती आहे, मदत करणे हे संस्कार आहेत आणि स्वागत करणे ही आपली संस्कृती आहे. आजच्या उपस्थित सर्वच मान्यवरांचे ई बुकच्या प्रकाशन सोहळ्यात मनपूर्वक स्वागत करते. अगम्य खडतर अशी शिक्षणाची वाट सुगम करून देणाऱ्या सावित्रीबाईंच्या स्मरणाने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. जरी काळोख्या वाटा तरीही चालत सदैव जावे, जाता जाता या ओठांवर गीत क्रांतीचे गावे. डोंगर वाटा तुफान लाटा तमा नसावी काही, ठाम असावा मार्ग आपला दिशा दिशांतून दाही. स्मरण करावे क्रांती ज्योतीचे, वाचून इतिहासाला स्वातंत्र्याचा अर्थ खरा मग कळेल अक्षराला. हाती लेखणी आमच्या नसती जर का आली तेव्हा, कळले नसते सूर्य उगवला नभो मंडपी केव्हा. या ओठांनी सदैव गावी सावित्रीची गाणी, तिच्या प्रयत्ने आम्हा लाभली अमृताची वाणी. वंदन तिजला करूया सारे, कर जोडुनी आता, तिच्याच चरणी झुकता राहो, तुमचा माझा माथा, तुमचा माझा माथा. दीप प्रकाशाचे द्योतक आहे, तर प्रकाश ज्ञानाचे प्रतीक आहे. अज्ञानरूपी अंधकार दूर करून प्रकाशाचा मार्ग दाखवण्यासाठी प्रत्येक शुभ कार्यारंभी दीप प्रज्वलन करणे ही आपली संस्कृती आहे. चला तर आजच्या या शुभ दिनी कार्यारंभी दीप प्रज्वलन करूया. सद्गमया तमसोमा ज्योतिर्गमया नित्योर्मामृतं गमया. ओम शांती शांती शांती. जीवनात यशासाठी नियोजन असावे लागते, तसेच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावे लागते. जाणून घेऊया टॅलेंट टुगेदर या ग्रुपच्या प्रवासाची पार्श्वभूमी. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत आहेत. टॅलेंट टुगेदर या ग्रुपला सकारात्मकपणे एकत्र बांधण्याचे काम करणाऱ्या टॅलेंट टुगेदर या ग्रुपची संकल्पना ज्यांची आहे अशा सुनंदा कदम मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम आपणा सर्व मान्यवरांचे पुनश्च हार्दिक स्वागत. आपण आपला अमूल्य वेळ आम्हास देऊ केला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अचानक उद्भवलेली जागतिक महामारी आणि परिणाम शाळा व्यवस्था पारंपरिक वर्गामधून डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर स्थलांतरित झाली. हे अचानक झालेलं स्थलांतर अर्थातच सोपं नव्हतं. शिक्षणाबद्दलचे अनेक यक्ष प्रश्न उभे राहिले. तज्ज्ञांनी पुनर्विचार करत मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आणि या शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचा खांब म्हणजे शिक्षक. शाळा बंद पण शिक्षण सुरू ही संकल्पना त्यांनी वास्तवात आणली. खडू फळा या पारंपरिक साधनांच्या सोबतच तंत्रज्ञानाचा आधार घेत शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि करत आहे. डिजिटल शिक्षण ही काळाची गरज आहे, मान्य आहे. तंत्रज्ञानाची कास धरायलाच हवी, ठीक आहे. पण मला असं वाटतं की डिजिटल शिक्षण हा एक पर्याय आहे. शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं एक माध्यम आहे, एक पुरवणी आहे. त्यामुळे शाळा, वर्ग, विद्यार्थी, शिक्षक, पाठ्यपुस्तक, फळा, खडू, सांस्कृतिक कार्यक्रम
मैदान याशिवाय विद्यार्थी कसा बरं घडेल? आपली शिक्षण पद्धती ही वर्गकेंद्री आणि पाठ्यपुस्तक केंद्री आहे. परंतु या आजच्या आपत्तीच्या काळात हीच आपली मर्यादा ठरली. पण आपण ती मर्यादा देखील पार करून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा नितांत प्रयत्न केला व करत आहोत. तसेच या गोंधळाच्या वातावरणात परीक्षा नावाचा मुद्दा प्रकर्षाने पुढे येतो. पुनर्विचार करायला लावणारा हा मुद्दा. परंतु अशा आपत्ती काळाची एक सकारात्मक बाजू म्हणजे आम्ही सारे शिक्षक तंत्रस्नेही बनलो. शिक्षणाकडे विविध अंगानं पाहण्याची आणि शिक्षण कसं असतं, कसं असलं पाहिजे हे जाणून घेण्याची, समजून घेण्याची संधी आम्हाला मिळाली. शिक्षणाच्या सर्व बाबींचा, प्रश्नांचा, पर्यायांचा विचार शासन, तज्ज्ञ, मान्यवर एका बाजूला करत असतानाच दुसऱ्या बाजूला आम्ही शिक्षकांनी खारीचा वाटा उचलला आहे. तंत्रज्ञानासोबत मैत्री करून अध्ययनात अधिक सुगमता कशी आणता येईल या विचारातून एका सकारात्मक विचाराचा जन्म झाला. आणि पाहता पाहता आम्हा काही शिक्षकांचा एक गट तयार झाला. या विचारांना मूर्त रूप आले टॅलेंट टुगेदर या नावाने. आमच्या या ग्रुपने वेचूया ज्ञानगण या संकल्पनेला आकार देण्यासाठी इंग्रजी माध्यम इयत्ता 10वी अक्षर भारती मराठी विषयाचं ई-बुक तयार केलं. त्यातील सर्व घटकांना आपल्या अनुभवाची जोड दिली. नेहमीचा फळा, खडू या पारंपरिक शिक्षण साधनांसोबतच नवीन तंत्रज्ञानातील बारकाव्यांचा पूर्ण अभ्यास केला व अध्यापन व अध्ययन सहज सोपे करण्याचा प्रयत्न हा आमचा छोटासा अल्पसा प्रयत्न. सद्यस्थितीला किंवा येणाऱ्या कोणत्याही स्थितीला सामोरे जाणे सुलभ करणारे आपले हे ई-बुक. ज्ञानाचे, अनुभवाचे नाते पाठाला जोडून शाळेबाहेरील जीवनाचे दर्शन अनेक उदाहरणातून, दाखल्यातून देत पाठ्यपुस्तकातील मूल्यांचे उपयोजन करणारे आपले हे ई-बुक. नवे घटक समजून घेताना स्वमत, स्वविचार यांना चालना देणारे आपले हे ई-बुक. मनोरंजन रीतीने अध्ययनासाठी चित्र, चित्रफिती आणि ॲनिमेशन अशा आनंद देणाऱ्या माध्यमांचा वापर करणारे आपलं हे ई-बुक. सकारात्मक विचारांचा विद्यार्थी निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न करणारे आपलं हे ई-बुक. अमराठी भाषिक विद्यार्थ्यांनाही आकलनास सोपे जावे म्हणून प्रत्येक घटकाचे इंग्रजीतही सुगम भाषांतर करून देणारे आपले हे ई-बुक. गद्य, पद्य, स्थूल वाचन, व्याकरण, लेखन कौशल्य यासोबतच कृतीपत्रिकेचाही समावेश करून परिपूर्ण अभ्यासाचे माध्यम असे हे आपले ई-बुक. आपल्या शुभेच्छांसह सूचनांचेही स्वागत. एक विशेष नोंद इथे करावीशी वाटते. शिक्षक भारती संघटनेच्या संगीता पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गुंफू फुले कथामालेची या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यांनी नेहमी विश्वासाचा आधार देत पुढे चालत राहा असा आशीर्वाद दिला. सौ मिनल भोळे यांनी त्यांच्या सोहम अकादमी या नवीन शैक्षणिक धोरणानुसार उपक्रम राबवणाऱ्या कार्यात काम करण्याची संधी दिली. हे होत असतानाच माझे हे काम पाहून पुणे विद्यार्थी गृहाचे सर्वेसर्वा विद्याभवन हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री सिरकांडे सर यांनी मला ई-बुक बनवण्याची कल्पना दिली. त्यांनीच मनात रुजवलेल्या या बीजाला मी माझ्या सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने वृक्षरूप देण्याचा प्रयत्न केला. आपणा सर्वांची मी शतशः आभारी. तसेच शिक्षक भारती शिक्षकांसाठी, शिक्षकांच्या हक्कांसाठी, शिक्षणासाठी सतत जागृत असलेली, कार्यशील असलेली संघटना. हिची ओळख मुळातच माननीय प्राध्यापक जयवंत पाटील सर यांच्यामुळे झाली व या संघटनेतील अनेक उत्साही, कार्यप्रवण, ध्येयवादी शिक्षकांशी संपर्क आला
जसे सुभाष मोरे सर, जालिंदर सरोदे सर, संजय गवांदे सर, मारुती शेरकर सर, चंद्रकांत म्हात्रे सर. या सर्व मान्यवरांकडून अनेक लहान मोठ्या गोष्टीत सतत मार्गदर्शन मिळत राहिले आणि मिळत राहील अशी अपेक्षा. शिक्षकांविषयी, शिक्षकांच्या कार्याविषयी सजग असलेले शिक्षक आमदार कपिल पाटीलजी यांनी बारकाव्याने आमच्या कामाची दखल घेतली. आपल्या सर्वांची मी शतशः आभारी आहे. टॅलेंट टुगेदर हा आमचा उपक्रमशील शिक्षकांचा गट. त्यांच्या सहकार्यामुळे, त्यांच्या टॅलेंटमुळेच ई बुकची कल्पना वास्तवात आणणं शक्य झालं. आणि विशेष आभार माननीय नामदार शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाडजी यांचे. शेवटी एकच सांगू इच्छिते, आपण आम्हाला संधी द्या, आपण आम्हाला संधी द्या, विश्वास द्या, शिखर आम्ही सर करू. धन्यवाद. धन्यवाद. सुनंदा मॅडम यांना पुन्हा मी विनंती करते की त्यांनी शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड यांची ओळख करून द्यावी. नामदार वर्षाताई गायकवाड यांनी आपल्याला पाठवलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचन करायला सौ कल्पना माने मॅडम यांना मी विनंती करते. माननीय वर्षाताई गायकवाडजी महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री असून राज्यातील पहिल्याच महिला शालेय शिक्षण मंत्री आहेत. काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाडजी यांच्या त्या कन्या असून त्यांनी वडिलांच्या राजकारणाचा वारसा मिळवला आहे, पण स्वतःची एक वेगळी ओळख आपल्या कार्यातून निर्माण करून राजकारणात एक आगळा वेगळा ठसा उमटविला. 2019मध्ये वर्षाताई चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. 2010 ते 2014 या काळात त्या महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री होत्या. मराठी शाळा टिकवण्यासोबतच त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या वर्षाताई शिक्षण थांबू शकत नाही आणि ते थांबवायचे नाही या सकारात्मक विचारांना चालना, गती देणाऱ्या वर्षाताई. त्यांनी कोरोना महामारीच्या काळात विविध माध्यमातून शिक्षण व्यवस्था सुरू करायला प्रोत्साहन दिले. सह्याद्री टेलिव्हिजन मार्फत शिक्षण उपलब्ध करून दिले. विद्यार्थी केंद्रित पॉलिसी तयार केली. विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने अनेक पॉलिसी तयार केल्या. तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन दिलं. शिक्षणापासून दूर गेलेल्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देखील प्रयत्न केले. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून दूर जाऊ नये यासाठी त्या खूप प्रयत्नशील आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या शिक्षण खात्याचा कार्यभार सांभाळत असताना वेळात वेळ काढून वर्षाताईंनी आपल्या ई बुकची एक झलक पाहिली. आपला अमूल्य वेळ त्यांनी आपल्या ग्रुपसाठी देऊन जे शुभेच्छा पत्र दिले आहे त्याबद्दल त्यांचे आम्ही ऋणी आहोत. नमस्कार. कोरोनाच्या संकटातही शिक्षण प्रक्रिया अव्याहतपणे चालू राहिली. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत टॅलेंट टुगेदर नावाच्या मराठी शिक्षकांचा एक गट बनवून इयत्ता 10वी इंग्रजी माध्यमाचे ई बुक तयार करण्यात आले. अतिशय आकर्षक, मनोरंजक ॲनिमेशन व चित्राचा वापर करून तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी सादर केलेल्या कृतीचा विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेत नक्कीच फायदा होईल. टॅलेंट टुगेदर या गटातील सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी व उपक्रमासाठी माझ्याकडून शुभेच्छा. अखिल महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा कार्यभार पाहताना त्यातून थोडासा वेळ काढून नामदार वर्षाताई गायकवाड यांनी आपल्या ई बुकसाठी शुभेच्छा पत्र दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ज्ञानाचे कधी थांबले ना वारे, ज्ञानाने आहे विश्व व्यापले सारे. या आज बांधूया शब्दांशी बांध आणि घडूया विश्वव्यापी संवाद. प्रत्येक शिक्षकांशी असाच संवाद साधणारे शिक्षक भारतीचे सर्वेसर्वा आमदार कपिल पाटील सर. शिक्षण
व शिक्षकांच्या सन्मानासाठी लढणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना म्हणजे शिक्षक भारती. शिक्षक भारतीचे संस्थापक व आमदार कपिल पाटील सर लोकशाही, समाजवादी मूल्य व गांधीवाद यावर श्रद्धा असलेले, विरोधी विचारसरणीच्या माणसांना सुद्धा प्रेमाने आपलेसे करण्याची हातोटी असलेले कपिल पाटील सर, शिक्षकांच्या प्रश्नांवर नेहमी सरकारला धारेवर धरणारे आमदार कपिल पाटील साहेब, तळागाळापर्यंत शिक्षण गेले पाहिजे असा ध्यास घेणारे व शिक्षण चळवळीला नवीन दिशा दाखवणारे, प्रेरणा देणारे कपिल पाटील सर वेळात वेळ काढून टॅलेंट टुगेदर ग्रुपसाठी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. शिक्षकांच्या कौतुकाचा विषय आहे. टॅलेंट टुगेदर या नावानं एक ॲक्टिव्ह शिक्षकांचा ग्रुप जमा झाला आणि त्यांनी ऑनलाईन शिक्षण कसं देता येईल यासाठी एक मोठा महाप्रयास केला. सुनंदा कदम नावाच्या ॲक्टिव्ह टीचर आहेत, त्यांनी पुढाकार घेतला. माधवी कुळे, संतोष कोल्हे, अमिता म्हात्रे, रेखा पिचड, स्मिता मोहिते, जाई म्हात्रे, मनीषा ताई, गिरीश दारुंटे आणि या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत जयवंत पाटील. या मंडळींनी केलं काय तर अक्षर भारती म्हणजे इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाचं शिक्षण ऑनलाईन देणं, रंजक पद्धतीने देणं, सोपे पद्धतीने देणं, मुलांना त्याची आवड निर्माण करणं यासाठी एक मोठा उपक्रम केला आणि तो यशस्वी केला. त्यासाठी शुभेच्छा द्यायच्या. त्यांची पत्रिका मगाशी माझ्याकडे आली तर मी म्हटले काय पत्रिका म्हणून म्हणा उघडा म्हणे आणि गमत बघा. आता किती कल्पक असतात शिक्षक. शिक्षकांच्या प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी आणि अध्यापनाच्या आशय समृद्धीसाठी जयवंत पाटलांनी शिक्षक साहित्य संमेलनासाठी पुढाकार घेतला. निर्जा मॅडम आणि सगळ्यांच्या पद्धतीने शिक्षक भारतीचा पुढाकार होता. त्या शिक्षक भारतीतले असे अनेक शिक्षक या करोनाच्या काळात, लॉकडाऊनच्या काळात घरी बसले, पण घरी बसून नव्हते, दूर कुठेतरी गेलेल्या आपल्या शाळेतल्या मुलांसाठी त्यांनी जो अविरत प्रयत्न केला त्याला दाद दिली पाहिजे. आणि हे ई बुक इंग्रजीतलं सुनंदाताई कदम आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी बनवलं, त्याचं मनापासून कौतुक केलं पाहिजे. मी त्यांचं खूप खूप कौतुक करतो, त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. माननीय कपिल पाटील सरांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कोणतेही क्षेत्र असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही, हे सार्थ ठरावे असे माननीय श्री अनिल साबळे सर, विभागीय शिक्षण उपसंचालक औरंगाबाद विभाग, सरांनी पदाचा मोठेपणा कधीही मिरवला नाही, जपला तो मनाचा मोठेपणा. सरांनी गेली 7 वर्ष मुंबईत उत्तर व पश्चिम विभागावर अतिशय सुज्ञपणे, सक्षमपणे व शांतपणे सर्वांची मनं राखत आपला ठसा उमटवला. टेक्नोसॅव्ही अधिकारी अशीही त्यांची ख्याती आहे. अशी पदाने मोठी असूनही कुठलाही मोठेपणा न राखणारी माणसं क्वचितच आपल्याला भेटतात. करिअरच्या सुरुवातीला अनेक मोठमोठ्या संधी नाकारून साहेबांनी शिक्षण हे क्षेत्र निवडले. या शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगतीसाठी स्वतःला झोकून दिले. सुट्टी, रविवार काहीही न पाहता साहेब कानाकोपऱ्यातील शाळेपर्यंत पोचले. त्या मुलांच्या सर्वांगीण विकासाची कास धरली. अशा माननीय अनिल साबळे साहेबांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. मी अनिल साबळे, विभागीय शिक्षण उपसंचालक, औरंगाबाद विभाग. मित्रहो, गेले वर्षभर आपण एका अनप्रेसिडेंटेड सिच्युएशनमधून या ठिकाणी जात आहोत. आपण कधीही कल्पिली नसेल, कधीही आपण त्या ठिकाणी इमॅजिन केली नसेल अशा अभूतपूर्व परिस्थितीमधून संपूर्ण राज्य, देश आणि जग या ठिकाणी जात होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण
काही अंशी त्या ठिकाणी थांबलेलं होतं. परंतु अशाही परिस्थितीमध्ये शिक्षकांनी क्लासरूम टीचिंगमधून एक ऑनलाईन टीचिंगमध्ये त्या ठिकाणी स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन करून घेतलं आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून त्यांचं जे शिक्षण आहे ते त्यांनी मोठ्या नेटाने आणि जोमाने चालू ठेवलं. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये या जाणीवेतून मुंबईमध्ये देखील मराठी विषय शिकवणारे जे काही सिनियर मोस्ट टीचर्स आहेत त्यांनी टॅलेंट टुगेदर नावाचा एक ग्रुप फॉर्म केला आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे या जाणीवेतून भावनेतून त्यांनी इंग्रजी माध्यमाचं मराठीचं जे काही पाठ्यपुस्तक आहे अक्षरधारा नावाचं त्याचं त्यांनी ई बुकमध्ये त्या ठिकाणी रूपांतर केलं. वेचूया ज्ञानकण या नावाने ते या ठिकाणी आपणा सर्वांसाठी खुलं होत आहे, इंट्रोड्यूस केलं जात आहे. या ई बुकचं वैशिष्ट्य असं की इंग्रजी माध्यमामध्ये जे काही मराठी विषयाचे कन्सेप्ट आहेत ते बऱ्याच वेळा मुलांना क्लिअर होत नाहीत, समजत नाहीत. तर त्या कन्सेप्ट मुलांना चांगल्या पद्धतीने समजाव्यात म्हणून त्यांनी इंग्रजीमध्ये सुद्धा त्याचा काय अनुवाद केलेला आहे आणि याचा नक्कीच मराठी माध्यम वगळता इतर माध्यमातील विद्यार्थ्यांना खूप फायदा त्या ठिकाणी होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी रटाळपणाने हा विषय विद्यार्थ्यांसमोर न आणता अत्यंत मनोरंजक पद्धतीने त्यांनी आणलेला आहे आणि मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी ॲक्टिव्हिटी शीट्ससुद्धा त्यांनी त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेले आहे आणि एक खूप चांगल्या प्रकारचं डॉक्युमेंट हे कायमस्वरूपी कुठेही कसं येईल आणि कधीही उपलब्ध होईल अशा पद्धतीनं त्यांनी तयार केलेलं आहे. मी त्यांच्या वेचूया ज्ञानकण या उपक्रमाला या ई बुकला खूप खूप शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल, फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद साबळे सर. आपले पुढचे मान्यवर आहेत प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव असलेले डॉक्टर भाऊसाहेब दांगडे. हे भारतीय प्रशासन सेवेचे अधिकारी आहेत. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदाचे रहिवासी. त्यांनी मुंबई येथून BVS C&H ही पशुवैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी 1995 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. त्यांनी यापूर्वी जळगाव आणि श्रीरामपूर प्रांत अधिकारी, उपजिल्हाधिकारी धुळे, पुनर्वसन अधिकारी अहमदनगर, निवासी उपजिल्हाधिकारी अहमदनगर, जिल्हा पुरवठा अधिकारी नाशिक येथे सेवा बजावली आहे. 2011 साली त्यांना पदोन्नती मिळून ते अप्पर जिल्हाधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडा येथे सेवा बजावली. त्यानंतर उपायुक्त महसूल कोकण विभाग आणि अध्यक्ष जात पडताळणी समिती म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. आता ते जिल्हा परिषद ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त झाले आहेत. प्रशासकीय कार्यकाळात त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं असून 1 ऑगस्ट 2002 रोजी पहिल्या महसूल दिनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते उत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून त्यांना गौरवण्यात आले. मी त्यांना विनंती करते की त्याने आपले विचार आमच्या ग्रुपसाठी असलेल्या शुभेच्छा व्यक्त कराव्यात. नमस्कार. शिक्षणाचा प्रवाह कधीही थांबणार नाही आणि शिक्षक वर्ग तो प्रवाह थांबूही देणार नाही. आजच्या कोरोना महामारीच्या या आपत्तीच्या काळात देखील अशाच प्रकारे शिक्षकांनी अनेक उपक्रम राबवत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा व त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे, करत आहेत. ई बुकची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सौ सुनंदा कदम यांनी प्रथम स्वतः व्हिडिओची निर्मिती कशी करावी याचा अभ्यास केला व अध्यापनाचा ध्यास असलेल्या शिक्षकांना एकत्रित करून टॅलेंट टुगेदर नावाचा एक गट तयार केला.
या गटाच्या अंतर्गत वेचू या ज्ञानकण या शब्दांना सार्थ असे इंग्रजी माध्यम इयत्ता 10वी अक्षर भारती मराठी विषयाचे ई-बुक तयार केले. चित्रफिती, जीवनानुभव यांची जोड प्रत्येक पाठाला मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे आकलन सोपे होऊन मराठी भाषेविषयीची गोडी निर्माण होईल यात शंकाच नाही. सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच पालकांनी या पुस्तकाचा जरूर वापर करावा असे मी आवाहन करतो. तसेच सौ सुनंदा कदम ज्यांची ही संकल्पना व त्यांचा ग्रुप टॅलेंट टुगेदर या ग्रुपमधील सर्व सहभागी शिक्षकांना, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा ध्यास असणाऱ्या शिक्षकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. No program is complete without motivation, inspiration, and blessing of great people like you, sir. I am very much thankful to you. In spite of your busy schedule, you gave time to inspire our group, Talent Together. Expecting the same motivation from you for upcoming projects. Kindly accept our gratitude. Thank you so much. आता आपण परिचय पाहूया. सर्व परिचित असे शिक्षकांचे शिक्षण विभागाचे प्रेरणास्थान म्हणजे आपल्या विभागाचे माननीय मुस्ताकजी शेख. प्रथम अधिकारी म्हणून अकोला जिल्हा अहमदनगर येथे जिल्हा परिषद प्राथमिक विभागात 2012 पासून गट शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होते. तर आता मुंबई उत्तर विभागात उत्तर शिक्षण निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आणि त्यांचा विशेष म्हणजे त्यांनी उत्तर विभागातून प्रथम क्रमांकासाठी 76 लाख ध्वज निधी त्यांनी जमा केला आणि हे उपक्रमशील कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांची या विभागामध्ये ओळख आहे. अशा कार्यतत्पर व्यक्तीचा सहवास आमच्या उत्तर विभागाला उत्तरोत्तर मिळत राहो अशी सदिच्छा. आणि आता ते आपल्या ई-बुक विषयी काय म्हणतायत पाहूया बरं. टॅलेंट टुगेदर या ग्रुपच्या सुनंदा कदम आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी सर्वांनी मिळून अत्यंत मेहनत करून प्रचंड परिश्रम घेऊन या ठिकाणी अक्षर भारती इयत्ता 10वी मराठी ई-बुक या ठिकाणी तयार केलेलं आहे. ही अतिशय कौतुकास्पद अशी बाब आहे. या ई-बुकचा उपयोग अमराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अध्ययन अध्यापनाच्या संकल्पना बदललेल्या आहेत. आपले पारंपरिक चालणारे वर्ग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी या ठिकाणी ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग या ठिकाणी आपण अवलंबलेला आहे. शाळा जरी बंद असल्या तरी आपलं शिक्षण चालू आहे. शाळा बंद पण शिक्षण चालू अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि यासाठी सर्व शिक्षकांनी चांगली मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे. या ठिकाणी हे अक्षर भारती इयत्ता 10वी जे ई-बुक टॅलेंट टुगेदर या ग्रुपने तयार केलेलं आहे. या ई-बुकमध्ये चित्रफिती त्याचप्रमाणे ॲनिमेशन यांचा अत्यंत प्रभावी वापर करून पाठातील घटक किंवा पाठातील ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांचं सहजासहजी आकलन होईल अशा पद्धतीने या ठिकाणी हे सर्व तयार केलेलं आहे. त्याचा उपयोग निश्चितपणे विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होणार आहे. आपल्या नॉर्थ झोनमध्ये मुंबई मराठी अध्यापक संघाने इयत्ता 5वी ते 10वीची ई-बुक या ठिकाणी तयार केलेले आहेत. त्यांचं देखील प्रकाशन झालेलं आहे. त्याच पद्धतीचा हा अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी या टॅलेंट टुगेदर ग्रुपने केलेला आहे. मला वाटतं अक्षर भारती मराठी विषयासाठी इतर वर्गांची देखील ई-बुक या ठिकाणी या ग्रुपने तयार करावेत असं मला वाटतं. त्याचप्रमाणे हे जे ई-बुक आपण तयार केलेलं आहे ते सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्यामुळे
हे जे ईबुक आहे हे ईबुक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचेल त्या दृष्टीने देखील आपण प्रयत्न करावेत. मला वाटतं यामध्ये मराठी विषयाचे शिक्षक आहेत त्यांचे जे ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये हे ईबुक पाठवावं आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. मी या टॅलेंट टुगेदर ग्रुपला या ठिकाणी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. एक उत्तम प्रशासक व मार्गदर्शक, लोकसेवेची तळमळ असलेल्या, सकारात्मक विचारांच्या, नियोजनबद्ध कामाची आवड असलेल्या पालघर विभागाच्या शिक्षणाधिकारी माननीय सौ संगीता भागवत मॅडम आपल्या ई बुकच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. त्यांनाही आपल्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभेच्छा द्याव्यात. शिक्षण थांबवायचे नाही या ध्येयानुसार पुढं पाऊल टाकणारे आपले शिक्षक, शिक्षणापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणणारे आपले शिक्षक आणि या कोरोनाच्या कठीण काळामध्ये टेक्नोसेवी बनलेले आपले शिक्षक आणि यातीलच एक नाव म्हणजे उपक्रमशील शिक्षिका सुनंदा कदम यांनी इंग्रजी माध्यमाच्या मराठी विषयाचे ई बुक बनवून विद्यार्थ्यांपर्यंत सहजरीतीने पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वतः व्हिडिओ कसे बनवायचे या प्रश्नापासून सुरू झालेला विचार टॅलेंट टुगेदर नावाचा शिक्षकांचा एक गट बनवून तो प्रत्यक्षात आणला. या शिक्षकांनी पाठाव्यतिरिक्त इतर जीवन अनुभवांची, चित्राची, चित्रफीत, शब्दार्थ, वाक्यप्रचार इत्यादी दृष्टिकोनातून पाठ विश्लेषण मनोरंजक पद्धतीने केलेलं आहे. विशेष म्हणजे या पुस्तकातील सर्व घटक सोप्या पद्धतीने कसे शिकवता येतील याचं मार्गदर्शन केलेलं आहे. मराठी, इंग्रजी किंवा इतर सर्वच माध्यमांना हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. त्याबद्दल टॅलेंट टुगेदर या गटाचं आणि सुनंदा कदम यांचं या विभागामार्फत खूप खूप अभिनंदन. धन्यवाद भागवत मॅम. ध्येय साध्य करणं आणि ते प्रत्यक्षात साकारणं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माननीय अमोलजी कदम. ते तहसीलदार, कार्यकारी दंडाधिकारी, मुरबाड जिल्हा ठाणे इथे कार्यरत आहेत. ते MA, MCJ, UGC नेट अशा अनेक पदवी त्यांनी अतिशय लहान वयातच प्राप्त केल्या आहेत. ग्रेट. स्वप्नांना वास्तवाचे रूप देणारे तहसीलदार या उच्च पदाचा भार जबाबदारपणे, उत्कृष्टतेने, कार्यकुशलतेने पेलणारे माननीय अमोलजी कदम आपल्या तरुण पिढीसाठी नक्कीच आदर्श आहेत. चला तर आपल्या ई बुकबद्दल काय मनोगत व्यक्त करतायत ते आपण ऐकूया. नमस्कार, मी अमोल कदम. मी तहसीलदार मुरबाड जिल्हा ठाणे या ठिकाणी तहसीलदार पदावरती काम करतो. आताच्या संपूर्ण जागतिक परिस्थितीचा जो आपण आढावा घेतला तर कोरोना महामारीनं सगळ्या माणसाच्या जगण्याचे संदर्भ बदललेले आपल्याला दिसून येतात आणि कोरोना महामारीचा प्रभाव जीवनाच्या सर्व क्षेत्रावरती झालेला दिसून येतो. त्यातलं सर्वात महत्त्वाचं क्षेत्र या कोरोना महामारीमुळे जे बाधित झालेलं आहे ते शिक्षण क्षेत्र आहे. कारण गेली वर्षभर आपण बघतो आहोत विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाहीये, शिक्षकांना शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवता येत नाहीये. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये या परिस्थितीनंच आपल्याला एक नवीन मार्ग दाखवलेला आहे. तो म्हणजे तंत्रज्ञानाशी आपण दोस्ती केली तर ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकता येतात. आताचं युगच हे डिजिटल युग आहे आणि या डिजिटल युगामध्ये ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण पद्धती हाच पुढचा एक पर्याय आपल्याला सगळ्यांना दिसून आलेला आहे. आणि अशाच पर्यायाचा वापर करत टॅलेंट टुगेदर या उपक्रमाअंतर्गत वेचूया ज्ञानकण या संकल्पनेवरती काम करत असताना सुनंदा कदम मॅडम असतील, म्हात्रे मॅडम असतील, सुर्वे मॅडम असतील, कोल्हे सर असतील, या सगळ्यांनी 10वीच्या मराठी भाषेसाठीचं ई बुक आता ते आपल्यासमोर घेऊन येत आहेत. पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये जसं आपल्याला केवळ पाठांतरावरती भर दिला जातो, परंतु या ई बुकच्या माध्यमातून विद्यार्थ्याला त्या विषयाचं सखोल ज्ञान व्हावं. केवळ पुस्तकामध्ये असलेली उदाहरणं दाखले नाहीत तर पुस्तकाच्या पलीकडे सुद्धा ज्या असंख्य गोष्टी त्या विषयाशी निगडीत असतील, त्या प्रकरणाशी निगडीत असतील, त्या सगळ्या दाखल्यांच्या संदर्भानं त्याची त्या विषयातली रुची अतिशय वाढावी आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण अभ्यास व्हावा आणि त्याला त्या विषयाचं सखोल ज्ञान व्हावं
या दृष्टीनं हा उपक्रम या सर्व शिक्षक वृंदांनी सुरू केलेला आहे. अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि या कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना देखील या उपक्रमामुळं फायदा होणार आहे. माझ्या त्यांना या उपक्रमासाठी मनापासून शुभेच्छा आहेत. तुम्ही या पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की या ई बुकचं तुम्ही अतिशय मनमोकळेपणानं मोठ्या प्रमाणावरती स्वागत कराल. म्हणजे पुन्हा एकदा या ई बुकसाठी शुभेच्छा. थँक्यू. लेखनाचे खूळ काही जाता जाईना, वाचनाचे वेळ कमी होता होईना, साहित्याचे व्यसन सुटता सुटेना, असे हे आपले साहित्यप्रेमी कवी साहित्यिक माननीय प्राध्यापक जयवंत पाटील सर, माजी कार्याध्यक्ष शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य संघटक, राष्ट्र सेवा दल संस्था मुंबई, अध्यक्ष छात्र भारती विद्यार्थी संघटना, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे माजी सदस्य, अध्यक्ष शिक्षक साहित्य संमेलन संस्था. त्यांचं असं मत आहे की माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक वाचलेलं पुस्तक आणि दुसरं म्हणजे भेटलेली माणसं. चला तर मग ऐकूया या साहित्यिकाचे मनोगत. शिक्षक बंधू भगिनींनो नमस्कार. टॅलेंट टुगेदर अंतर्गत 20व्या ज्ञानखंड ई बुकचा आज उद्घाटन सोहळा पार पडत आहे. त्यासाठी प्रथमतः मी त्यांना शुभेच्छा देतो. काही दिवसांपूर्वी माझ्याकडे सुनंदा कदम मॅडम आणि माझे रात्रशाळेचे विद्यार्थी संतोष कोंडे हे दोघं आले होते आणि त्यांनी या ई बुकच्या संदर्भामध्ये त्यांची संकल्पना मांडली. मूळ संकल्पना ही सुनंदा कदम मॅडम यांची आहे. त्यामध्ये माधवी कुळे, नीता म्हात्रे, रेखा पिचड, स्मिता मोहिते, जाई म्हात्रे, गिरीश सर आणि विशेष याच्यामध्ये जी कामगिरी त्यांची आहे मनीषा मॅडम, त्यांनी ह्या ई बुकसाठी भाषांतराचं अनुवादाचं अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे. या कोरोनाच्या काळामध्ये ई बुकची सर्वच थरातील लोकांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि अशा काळामध्ये ही नवरत्न एकत्र येऊन हे काम करतायत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मी हे ई बुक जेव्हा पाहिलं तर माझ्या थोडंसं असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये ह्या लोकांची खूप मेहनत आहे. आणि विशेष म्हणजे या ई बुकच्याद्वारे त्यांनी ज्या कविता असतील, कथा असतील, पाठ असतील, ते अतिशय रंजक पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहे. अक्षर भारतीच्या ह्या मराठी इयत्ता 10वीचं पुस्तक ई बुकच्या रूपाने आज आपल्यासमोर येत आहे. हे पुस्तक अमराठी विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त ठरेल, पालकांना उपयुक्त ठरेल, शिक्षकांना त्याचा निश्चितच फायदा होईल. आणि ह्या पुस्तकासाठी गिरीश सरांनी जे तंत्र वापरलेलं आहे ते वाखाणण्याजोगं असं तंत्र आहे. त्या सर्व शिक्षकांच्या टीमला मी सलाम करतो, धन्यवाद देतो. जय हिंद. जयवंत पाटील सर, आपल्या शब्दांनी आमचे मनोबल द्विगुणित झाले. आता अशाच एक मान्यवराची ओळख करून द्यायला मला आवडेल. खरं तर सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच बोलत असतो. तोच प्रकाश त्याची खरी ओळख असते. अशीच प्रकाशमय कारकीर्द असणारे माननीय जालिंदर सरोदे सर शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाहक म्हणून कार्यरत आहेत. सरोदे सर म्हणजे तळमळीचे, धडाडीचे, तरुण, अभ्यासू व्यक्तिमत्व. माननीय आमदार कपिल पाटील साहेबांनी यांची ओळख करून दिली ती म्हणजे लढवय्या आणि उत्साही अशी. श्री जालिंदर सरोदे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. कोविड काळामध्ये ऑफलाईन शिक्षणाला ऑनलाईन शिक्षण पर्याय म्हणून पुढे आला. राज्यभरातील शिक्षकांना विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं याचं कोणतंही ज्ञान नव्हतं. मोबाईल शिकण्यापासून झूम, गुगल मॅप यासारखे विविध ॲप्स वापरून शिक्षकांनी शिकवायला सुरुवात केली.
परंतु विद्यार्थ्यांना कोणते टूल्स द्यायचे, कसं शिकवायचं याची कोणत्याही प्रकारची माहिती शिक्षकांना नव्हती. आपल्यापैकीच काही टेक्नोसेवी शिक्षक एकत्र आले. त्यांनी विविध प्रकारचे पर्याय आपणा सर्वांच्या समोर आणले. त्यापैकीच टॅलेंट टुगेदर या नावाने एकत्र आलेला हा शिक्षकांचा ग्रुप. याआधी त्यांनी अनेक चांगले चांगले व्हिडिओज अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर अपलोड केलेले आहेत. हे सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन इंग्रजी माध्यमाचं 10वीचं अक्षर भारती हे जे पुस्तक आहे, या पुस्तकातला प्रत्येक पाठ, व्याकरण, रायटिंग स्किल्स यांचे व्हिडिओज तयार केलेले आणि अत्यंत स्तुत्य असा उपक्रम या सर्व शिक्षकांनी सुरू केलेला आहे. यातील सुनंदा कदम मॅडम यांनी हे अक्षर भारतीच्या पुस्तकाचं ईबुक तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. अत्यंत उत्साही आणि टेक्नोसेवी आणि नाविन्याचा ध्यास असलेल्या अशा सुनंदा कदम मॅडम आहेत आणि मला खात्री आहे त्यांची संपूर्ण टीमही त्याच उत्साहाने भरलेली असेल. विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. त्यांच्यासाठी दर्जेदार असे व्हिडिओज तयार झालेले नव्हते. मराठी माध्यमाच्या शिक्षकांनी एकत्र येऊन हे व्हिडिओज तयार केले होते, परंतु इंग्रजी माध्यमाला सकस अशा प्रकारचे व्हिडिओ न मिळाल्यामुळे आज तागायत विद्यार्थ्यांना बऱ्याच प्रकारच्या अनुभवांना मुकावं लागलं. मला खात्री आहे सुनंदा कदम मॅडम आणि त्यांच्या टीमने हा जो काही नवीन ईबुक तयार केलेला आहे, वेचूया ज्ञानकण या शीर्षकाखाली, मला खात्री आहे की त्यांचे अनेक व्हिडिओज मी पाहिलेले आहेत. दर्जेदार असा आशय, समर्पक अशी उदाहरणं आणि मुलांना समजेल अशी भाषा ही त्यांच्या व्हिडिओमध्ये नेहमीच मी ऐकलेली आहे आणि तसाच अनुभव या ईबुकद्वारे राज्यातील इंग्रजी माध्यमाची SSC बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाची जेवढे काही विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, त्या सर्वांना या दर्जेदार व्हिडिओचा लाभ या ईबुकच्या माध्यमातून होणार आहे. मी या ईबुक प्रक्रियेमध्ये सामील झालेल्या सर्व माझ्या शिक्षक बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं कौतुक करतो की आपण अतिशय मोलाची अशी कामगिरी शिक्षण क्षेत्रात केलेली आहे आणि ज्या वेळेस ऑनलाईन शिक्षणाचा विषय येईल, 10वीच्या विद्यार्थ्यांना कोणती गोष्ट अडचणीची वाटेल अक्षर भारतीमध्ये, ते जरूर आपल्या ईबुकचा आधार घेतील आणि आपले जे काही निर्माण झालेले मनातले प्रश्न असतील, त्या ईबुक त्या प्रश्नांना उत्तर असेल, अशा प्रकारची मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सुनंदा कदम मॅडम आणि त्यांच्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सरोदे सर. उत्तम संघटक व वक्ते, संयमी व अभ्यासू नेतृत्व करणारे, शिक्षकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या प्रत्येक अडचणींवर बारकाईने अभ्यास करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे सर. सर आजच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत व आपल्याला शुभेच्छा देऊ इच्छितात. त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभेच्छा द्याव्यात. टॅलेंट टुगेदर अंतर्गत वेचूया ज्ञानकण या ग्रुपने आमचे मित्र, शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयवंत पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुनंदाताई कदम यांच्या संकल्पनेतून 10वीच्या अक्षर भारती पुस्तकाचं ईबुक रूपांतरण केलेलं आहे. हे पुस्तक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. कोरोना काळामध्ये जेव्हा मुलांपर्यंत पुस्तकं पोहोचत नव्हती आणि अभ्यासक्रम पुढे न्यायचा होता, तेव्हा सुनंदाताई कदमसारख्या अनेक शिक्षकांनी एकत्र येऊन ही ईबुकची संकल्पना प्रस्थापित केली आणि 10वीच्या अक्षर भारती पुस्तकाचं ईबुक तयार झालं आहे. हे ईबुक वापरून पुस्तकाचा चांगला अभ्यास करण्यासाठी, इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मराठी भाषा शिकण्यासाठी आणि व्याकरणाचे नियम शिकण्यासाठी त्याचा वापर होणार आहे. या संपूर्ण टीमला
टॅलेंट टुगेदरच्या या संपूर्ण मेहनतीला मी शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना आवाहन करतो की या ई बुकचा जास्तीत जास्त वापर करा. धन्यवाद. धन्यवाद मोरे सर आपल्या शुभेच्छांबद्दल. असं म्हणतात, आकाशाला कधी क्षितिज नसतंच, असतो तो केवळ आभास. त्या क्षितिजाच्या ओढीनं आपण मात्र धावायचं असतं, म्हणजे ते गाठण्यासाठी बळ मिळतं. असंच पंखात बळ घेऊन अमर्याद अशा ज्ञानाच्या क्षेत्रात भरारी मारणारं आपलं हे ई बुक आणि त्यासाठी शुभेच्छुक म्हणून पाठीवर थाप देणारं असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे सौ छाया दंडाळे मॅडम. मॅडम MA BEd असून विवेक शिक्षण संस्था अमरावतीच्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत. तसंच महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्याही त्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत. संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती या विद्यापीठात त्यांनी माजी अधिसभा सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. समाजकार्याची आवड जोपासत स्त्रियांसाठी काहीतरी करत राहणं या विचारातून त्यांनी महाराष्ट्र महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदाचीही धुरा सांभाळली आहे. अशा दिग्गज व्यक्तींचा पाठीवर हात असला की कार्याला चालना तर मिळतेच, सोबतच आमच्यासारख्या मनात केवळ विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे डोळे लागलेल्या शिक्षकांना काम करण्याचं बळही मिळतं. मी छायाताई दंडाळे यांना आम्हाला मार्गदर्शन करण्याची विनंती करते. नमस्कार, मी छाया दंडाळे, डायरेक्टर विवेक शिक्षण संस्था अमरावती, कृष्णाबाई दंडाळे कन्या विद्यालय तिवसा अँड सनराइज इंग्लिश स्कूल तिवसा. सर्वप्रथम मी सुनंदा कदम मॅडमचं मनापासून अभिनंदन करते आणि आभारसुद्धा मानते. या करोना परिस्थितीमध्ये बंद शाळा असताना आपल्या मेहनतीने चांगल्या पद्धतीने व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी फार मोठं कार्य यांनी केलेलं आहे. त्यांचे जे व्हिडिओ मी बघितले, स्वतः बघितले, माझ्या स्कूलमध्ये सुद्धा दाखवले, विद्यार्थ्यांना सुद्धा दाखवले. अतिशय सुंदर व्हिडिओ की त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे मुलांवर टेन्शन होतं अभ्यासाचं, ते कठीण जो भाग आहे तो कठीण भाग कसा सोपा करायचा ही पद्धत अतिशय चांगल्या पद्धतीनं या मॅडमने या व्हिडिओच्या माध्यमातून सादर केलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं मराठीसारखा विषयाचा एवढा छान व्हिडिओ तयार करणं हे अतिशय अभिमानाची गोष्ट मला वाटली. कारण की आज इंग्लिश मिडियमच्या मुलांना म्हटलं तर, मराठी म्हटलं तर अंगावर काटा उभा राहतो, परंतु हा व्हिडिओ बघितल्यानंतर मुलांना अतिशय त्या विषयामध्ये आवड निर्माण झाली. कारण ते सादरीकरण त्यांनी केलं ते अतिशय चांगल्या पद्धतीचं सादरीकरण होतं. पिक्चरच्या रूपाने सादरीकरण केलं, सांगण्याची पद्धत चांगली होती आणि एवढंच नव्हे तर आवाज सुद्धा फार छान होता. त्यामुळं मुलांमध्ये एक प्रकारचा उत्साह किंवा आवड या व्हिडिओच्या माध्यमातून निर्माण झाली. आणि म्हणून आज आपल्याला माहीत आहे की ऑनलाईन शाळा असताना ऑनलाईन पद्धतीमध्ये या व्हिडिओचा खऱ्या अर्थाने सर्व शिक्षण संस्था असेल, शाळा असेल, यांना चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो असं माझं प्रांजळ मत आहे. कारण की आज करोना अजूनही गेलेला नाही, अजूनही शाळा बंद होणे आणि सुरू आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जे मुलं घरी रिकाम्या अवस्थेत बसलेले आहे त्या मुलांपर्यंत अशा पद्धतीनं व्हिडिओ तयार करून जर आपण समाजामध्ये आणले तर खऱ्या अर्थानं शैक्षणिक कार्य हे चांगल्या पद्धतीनं सुरू आहे याचा एक हा लेखाजोखा आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी मनापासून सुनंदा कदम मॅडमचं खूप खूप अभिनंदन करते. त्यांचे बरेच व्हिडिओ पाहिले, मी 9व्या वर्गाचे व्हिडिओ बघितले, 10वीचे व्हिडिओ बघितले. या सुनंदा कदम मॅडमने हा व्हिडिओ अतिशय छान बनवला. यांचे व्हिडिओ खऱ्या अर्थाने प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोचावे अशी मी या शिक्षण विभागाला विनंती करते. धन्यवाद.
एक चांगला शिक्षक आशा प्रोत्साहित करू शकतो, कल्पनाशक्ती पेटवू शकतो आणि शिकण्याचे प्रेम विकसित करू शकतो. अशा गुणांनी संपन्न आहेत श्री चंद्रकांत म्हात्रे सर. सांताक्रूज येथील सेंट लॉरेन्स या शाळेत अध्यापनाचे कार्य करतात. ते तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. मराठी भाषेचे चीफ मॉडरेटर आहेत. महाराष्ट्र रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघाचे ते अध्यक्ष आहेत. आपल्या शिक्षक भारतीचे म्हात्रे सर एक खंदे कार्यकर्ते आहेत. एक उत्तम संघटक, उत्तम निवेदक, ओघवती शैली असलेले उत्तम वक्ते, गोड गळ्याचे गायक असे हरहुन्नरी चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांत म्हात्रे सर. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आज मी प्रथमच एका वेगळ्या गोष्टीसाठी प्रतिक्रिया व शुभेच्छा देत आहे. आणि ह्या शुभेच्छा ई बुक ज्यांनी निर्माण केले त्या सौ सुनंदा कदम यांनी, त्या गुणी, विद्वान आणि खोलवर ज्यांचे अभ्यास आहे अशा सौ सुनंदा कदम यांचं मी सुरुवातीलाच अभिनंदन करतो. आणि ई बुक निर्माण केलं म्हणून त्यांना मी सलाम करतो आणि अभिनंदन करतो पुन्हा एकदा. खरे तर टाळेबंदी झाली, आता काय करावे हा मोठा प्रश्न सर्वांपुढे निर्माण झाला. विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांनी पोहोचायचं कसं? विद्यार्थी चिंतेत, पालक चिंतेत, शिक्षक तर जास्त चिंतेत. पण शाळा बंद पण शिक्षण सुरू अशा पद्धतीने आम्ही सर्व शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो. आम्हाला सरकारने सुरुवातीला ऑनलाईन शिकवायचं कसं या गोष्टीचं प्रशिक्षण दिलं नव्हतं. शेवटी आफ्टर सेमिस्टर नंतर प्रशिक्षण ठेवलं, पण त्याच्या अगोदर सर्व शिक्षक एक्सपर्ट झाले होते शिकवण्यासाठी. मग गुगल मीट असेल, झूम ॲप असेल, हे सर्व शिक्षक टेक्नॉसवे झाले आणि आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोचलो. व्हिडिओ बनवणं अनेक गोष्टी आहेत त्या, पण आम्ही शिक्षकांनी अजिबात शिक्षण बंद ठेवलं नाही. अशाच एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व यांनी सहशालेय उपक्रमात हमेशा अव्वल नंबर पटकावलेला आहे. मग त्यात एकपात्री प्रयोग, वक्तृत्व स्पर्धा, शिक्षकांना प्रशिक्षण अशी सर्व कामं करण्यात त्यांचा हातखंड आहे. आणि आता तर त्यांनी ई बुक निर्मिती करून गगनी भरारी घेतली आहे. हे करत असताना म्हणजेच ई बुक निर्माण करत असताना त्यांनी भरपूर अभ्यास केला, मेहनत केली, रात्री जागून काढल्या. म्हणजे ई बुकचा व्हिडिओ कशा प्रकारे उत्तम होईल यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले आणि परफेक्ट होईल सर्व काम हे सगळं त्यांनी बारकाईने पाहिले. सर्व पद्धतींचा अभ्यास केला, मेहनत घेतली, अतिपरिश्रम घेतले. हे सगळं मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. एवढ्या मेहनती शिक्षिका सौ सुनंदा कदम यांनी खूप काही कष्ट घेतले जेणेकरून आपलं ई बुक पालकांना, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आवडेल आणि ह्या बुकचा फायदा सर्वांना होईल. ह्या बुकाच्या माध्यमातून सर्वांनाच ज्ञान प्राप्त होईल. मी भाषा दिनी 27 फेब्रुवारीला त्यांनी ह्या ई बुकची उद्घाटन आणि सर्वांपुढे सादर करणार आहेत. तर ह्यासाठी मी चंद्रकांत म्हात्रे या ई बुकसाठी शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन करतो. सर्व त्यांच्या टीमचं आणि त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. धन्यवाद. ज्या ई बुकची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत त्या ई बुकचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आता संपन्न होणार आहे.
या ठिकाणी आपल्या ई बुकच्या प्रकाशनाचा सोहळा पार पडला आहे. परंतु हे बुक नक्की वापरायचे कसे असा प्रश्न पडला ना. चला तर मग त्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. आपल्या पाठ्यपुस्तकात जशी अनुक्रमणिका दिलेली असते अगदी तशीच अनुक्रमणिका तुम्हाला इथंही दिसेल. आता तुम्हाला हव्या असलेल्या घटकाची निवड करा व त्या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी त्या समोरच दिलेली लिंक क्लिक करा. निसर्गासारखा नाही रे सोयरा, गुरु सखा बंधू माया बाप, त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप मिटती क्षणात आपोआप. असा हा निसर्ग आणि मानव यांच्यातील संबंध अतूट आहे. हा संबंध बदलत्या काळाप्रमाणे जरी बदलत आला असला तरी हा बदल अनुकूलतेकडे झुकायला हवा ना. पण आज मात्र दुर्दैवाने हा बदल प्रतिकूलतेला चालना देणारा ठरला आहे असं म्हणायची वेळ आली आहे. या विश्वाच्या अनंत पसाऱ्यात इतर आवश्यक घटकांप्रमाणेच मानवी जीविताच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी वृक्ष, वनस्पती, प्राणी यांचाही मोलाचा वाटा आहे. मानवी जीवन सुरक्षित, उत्साही, ऊर्जादायक होण्यासाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. मित्रांनो, निसर्गात या गोष्टी पुरेशा प्रमाणात नसतील ना तर मुख्य जीवनाबरोबरच प्राणी विश्वाचेही जीवन धोक्यात येईल. औद्योगिकीकरणाच्या प्रवाहात आणि आधुनिकीकरणाच्या नादात क्षणिक लाभाकरता आपण वनसंपदा नष्ट करत आहोत. सर्रास गावात घुसून 7 जणांचा बळी घेणारा जळगाव येथील बिबट्या आणि मुंबई सारख्या महानगरात अंधेरी, मुलुंड, बोरिवली यासारख्या भागात बिबट्यांची स्वारी आपल्याला काय समजून जाते? घुसखोरी कोणाची, बिबट्याची की मानवाची? या प्रश्नावर विचार विमर्श करणं गरजेचं नाही का? मित्रांनो, आजच्या या प्रगत वैज्ञानिक युगात मानवाला निसर्गाच्या सानिध्यात निर्दोष जीवन जगायचे असेल, इतरांना जगू द्यायचे असेल तर निसर्ग रक्षणाचे व पर्यावरण समतोलाचे मूलगामी कार्य करावेच लागेल. याशिवाय इतर दुसरा कोणता पर्याय नाहीच. आपण जर स्वार्थापोटी जंगलात घुसखोरी करत राहिलो, ते काबीज करण्याचा प्रयत्न केला तर जंगली जीव आपल्या भागात येऊन धुमाकूळ घालतील बरं. त्यामुळे आधी आपल्याला त्यांची ही वनसंपदा परत करणं गरजेचं आहे. निसर्ग कौतुकाचे हे असे केवळ शब्दांचेच म्हणू नये का? निसर्गाचा हिरवेपणा, शीतलता, दाहकता, चंचलता, उत्साह, जिवंतपणा जर नजरेने टिपता आला तर नक्कीच आवडेल ना आपल्या सर्वांना. चला तर मग निसर्गाजवळ, आपल्या निसर्गाजवळ नेणारी ही छोटीशी चित्रफीत आपण पाहूया. या घटकांचे आकलन अधिक आणि आणखी सोपे व्हावे म्हणून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF स्वरूपात त्या घटकांचे इंग्रजी भाषांतर देखील दिलं आहे. बरं, मग PDF वाचण्याचा कंटाळा आला तर काय करणार? त्यावरही उपाय आहे. आपण या घटकांची इंग्रजी भाषांतराची ऑडिओ क्लिप दिली आहे, ती देखील ऐकूया. Chapter 14 बीज पेरले गेले means a seed sown.
In this present chapter, author Chandu Borde recounts some of his childhood memories and how the seed of cricket was sown in his mind is shared. My dear अशा प्रकारे अतिशय सोप्या सहज तंत्रांचा वापर करून आपण हे ई बुक वापरू शकतो. याचा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. आपल्या ई बुकसाठी अनेक माननीय मुख्याध्यापक सुद्धा आपल्याला प्रोत्साहन व शुभेच्छा देण्यासाठी उत्सुक आहेत. ऐकूया तर त्यांचे विचार. प्रथम श्री कृष्णाजी शिरकांडे सर, निवृत्त मुख्याध्यापक, विद्याभवन, घाटकोपर, मुंबई यांचे विचार आपण ऐकूया. आणि श्रोते हो, दुग्ध शर्करा योग असा की त्यांची ओळख करून देण्यासाठी येत आहेत त्यांच्याच शाळेच्या माजी विद्यार्थिनी श्रीमती स्मिता मोहिते मॅडम. माननीय श्री कृष्णाजी शिरकांडे सर, निवृत्त मुख्याध्यापक, पुणे विद्यार्थी गृहाचे, विद्याभवन, घाटकोपर, मुंबई. माननीय श्री विश्वास धुमाळ सर, प्रसिद्ध साहित्यिक व निवृत्त मुख्याध्यापक, शिवाई विद्यामंदिर, भांडूप, मुंबई. माननीय श्रीमती सुधा शरण मॅडम, मुख्याध्यापिका, गोपाल शर्मा मेमोरियल स्कूल, पवई, मुंबई. माननीय सरला संजय ठाकूर मॅडम, मुख्याध्यापिका, साधना विद्यालय, माध्यमिक विभाग, सायन, मुंबई. माननीय श्रीमती शर्ली पिल्ले मॅडम, मुख्याध्यापिका, पवई इंग्लिश हायस्कूल, मुंबई. या सर्वांनीच टॅलेंट टुगेदर या आपल्या गटाच्या वेचूया ज्ञानकण या ई बुकसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला व उत्तरोत्तर प्रगतीचा शुभ आशीर्वाद दिला. पावसाच्या थेंबाने सुगंधित होते धरित्री. आपणासारख्या सज्जनाच्या सान्निध्याने घट्ट होत जातात परस्परांची नाती. आपणा सर्वांचे खूप खूप आभारी आहोत. नमस्कार. सध्याच्या लॉकडाऊनच्या आणि कोविड-19च्या काळात वर्ग शिक्षण, दूरशिक्षण बाजूला ठेवून सर्व शिक्षकांना एक नवा पर्याय निवडावा लागला. तो म्हणजे ऑनलाईन शिक्षण. शाळा बंद पण शिक्षण सुरू असे ब्रीद शिक्षकांनी घेतले. शिक्षक स्वतः टेक्नोसॅव्ही झाला, स्वतःचे ज्ञान अद्ययावत केले. ई बुकच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी शाळा किंवा घरून शाळेचे शिक्षण देणे शक्य झाले. आपल्या शिक्षकांनी चहूबाजूने ज्ञान आत्मसात करून त्यातून उत्तम व्यक्तिमत्व घडवणारे शिक्षण ई बुकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाले. ई बुकमुळे विद्यार्थ्यांना ज्ञान आत्मसात करणं सहज, सोपे आणि सुलभ झाले. टॅलेंट टुगेदर हा शिक्षकांचा ग्रुप खूपच प्रभावी वाटला. या ग्रुपने तयार केलेल्या ई बुकच्या मदतीने विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचविणे अतिशय सुलभ आणि सोपे झाले. इंग्रजी माध्यमाचे अक्षर भारती या पुस्तकाचे सुंदर आणि दर्जेदार व्हिडिओ तयार करणाऱ्या या टीमचे मनपूर्वक अभिनंदन. ई बुक म्हणजे अनुभवाचे व संस्कारांचे शिंपण आहे. ई बुक तयार करणाऱ्या सुनंदा मॅडम व त्यांच्या टीमचे अभिनंदन. ई बुकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी, भाषिक कौशल्य वृद्धिंगत होण्यासाठी टाकलेल्या या पावलामुळे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे भांडार खुले झाले आहे. मराठीचे शिक्षक, विद्यार्थी व सर्वसामान्य मराठी माणसे या सर्वांनाच व्याकरण शुद्ध मराठी वाचन व लेखन कसे करावे हे या ई बुकच्या आधारे चांगल्या प्रकारे कळू शकेल. यामध्ये टीमच्या आस्थेचे, अभ्यासाचे व चिंतन मननाचे विषय आहेत. त्यांच्या अनुभवाची व भाषाप्रेमाची एक परिपक्व पार्श्वभूमी आहे. सध्याची दुरावस्था दूर करण्यासाठी मोठ्या तळमळीने व अभ्यासपूर्वक परिश्रमाने सिद्ध केलेला हा ई बुक ऐतिहासिक महत्त्वाचा ठरेल. एक जिज्ञासा, कुतूहल आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानयुक्त पद्धत खूपच स्तुत्य आहे. मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या सर्व मराठी भाषकांना प्रस्तुत ई बुकचा उपयोग होईल असा विश्वास वाटतो. आपल्या उपक्रमाचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सर. शाळा म्हणजे श्वास आणि शाळा म्हणजे ध्यास असं ज्यांनी सारे आयुष्य शाळेसाठी वेचले ते श्री विश्वास धुमाळ सर. भांडूपच्या शिवाई विद्यामंदिर शाळेचे ते मुख्याध्यापक होते. श्री धुमाळ सर यांनी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून केवळ शाळेची धुरा सांभाळली नाही, तर बालनाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीपर्यंत जाऊन शाळेला नावलौकिक मिळवून दिला. धुमाळ सर हे प्रसिद्ध साहित्यिकही आहेत. माणसाच्या कर्तृत्वाचा पडदा काचेसारखा पांढरा शुभ्र स्वच्छ असला की त्यात पाहणाऱ्याला आपले आणि इतरांचे प्रतिबिंब स्वच्छच दिसते. अशी प्रतिभा असलेले श्री विश्वास धुमाळ सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. इयत्ता 10वी इंग्लिश मिडियमच्या मराठी पुस्तकाबद्दल
खूप चांगली गोष्ट ऐकायला मिळाली मला. कारण इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना मराठी हा विषय खूप अवघड जातो. त्यातल्या संकल्पना, त्यातल्या काही गोष्टी ह्या कळत नाही आहेत आणि त्यामुळे ते दुर्लक्ष करतात आणि त्यांना त्याची एक भीती वाटते. आणि मराठीचं पुस्तक, इयत्ता 10वीचं इंग्लिश आणि विद्यार्थी यांच्यामध्ये अंतर तयार होतं. आता हे अंतर दूर करण्याचा एक चांगला उपाय मला ऐकायला मिळाला, पाहायला मिळाला. इयत्ता 10वीच्या पुस्तकातल्या प्रत्येक युनिटवर, मग कविता असू देत, पद्य असू देत, गद्य असू दे, ह्या सगळ्यांवर एक छान प्रकल्प तयार केलेला आहे. सुनंदा कदम ही शिक्षिका आणि तिची मैत्रीण मनीषा आहेरे, ह्या दोघी आणि त्यांची टीम यांनी इतकं उत्कृष्ट काम केलं आहे की विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये नवचैतन्य तयार होईल अशा पद्धतीने. मला ही कल्पना फार आवडली की जरी शाळा बंद असल्या तरी अभ्यास मात्र चालू. म्हणजे विद्यार्थ्यांना वर्गात जे वातावरण आहे आणि समोर शिक्षक जसं शिकवतो तसं ते व्हिडिओच्या माध्यमातून शिकवत आहेत. आणि ते इतकं सुंदर, त्यातले ते सगळे भावार्थ, त्यातल्या कल्पना, त्यांच्याबद्दलच्या सगळ्या ज्या आहेत उकल, मग ते प्रत्येक पॅरेग्राफमध्ये काय दिलेलं आहे आशय, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे आणि मॉरल काय आहे आणि आपण काय घेतलं पाहिजे, हे सगळं इतकं छान शिकवलेलं आहे. आणि खरं तर शाळेत एका विषयाला एक शिक्षक असतो. आता मराठीचं पुस्तक वर्षभर एक शिक्षक मराठीचा शिकवतो, पण इथे मात्र वेगळं आहे. इथे कसं आहे की प्रत्येक धडा आणि प्रत्येक कविता हा वेगवेगळा शिक्षक आपल्यासमोर येतो. म्हणजे विद्यार्थ्यांना बदल मिळतो. तो एकच शिक्षकाचा चेहरा पुढे येऊन तो शिकवतोय असं होत नाही. एक शिक्षक कविता शिकवतो, एक कविता दुसरा शिक्षक दुसरी कविता शिकवतो, एक शिक्षक एक धडा शिकवतो, दुसरा शिक्षक, म्हणजे आपापल्या पद्धतीने, म्हणजे विविध तर मिळतेच आहे, पण त्या शिक्षकांचं नॉलेज, प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत इतकी सुंदर आणि छान आहे की विद्यार्थी नक्कीच याचा फायदा घेतील आणि फायदा होईल. आणि पालकांच्या तर डोक्यावरचं टेन्शनच गेलं, कारण सध्या मुलं शाळेत नाहीत आणि घरी आहेत. तर यामुळे पालक चिंतित होते की आपल्या मुलाचं शिक्षण कसं होईल. पण ही सुंदर कल्पना इतकी छान मांडलेली आहे. आणि मी मुद्दाम काही व्हिडिओ पाहिले, ते इतके मनाला भावले की अरे खरंच मी जर विद्यार्थी असतो तर मी आणखीन हुशार झाला असतो. अशा टेक्नॉलॉजीचा वापर करून विद्यार्थ्याला शिकवणं, त्याचं शिक्षण घेणं, त्यांना हुशार करणं, त्यांच्या सर्व गुण संपन्न करणं, ही जी कल्पना आहे ती खूप छान राबवत आहेत. आणि ह्या सगळ्या त्यांच्या टीमला खरं तर त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. इतकं छान काम करतायत ते. या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आणि असा यांना खूप प्रतिसाद मिळणार आहे आणि मोठ्या प्रमाणात हे काम होणार आहे. आणि खरोखर हे इतकं सुंदर काम, इतकं छान काम करतायत, यांना धन्यवाद आणि माझ्या शुभेच्छा. Thank you, sir, for your motivating words. A magnificent, confident, and motivational speaker, inspiring many in the field of education for past 40 years. Dr. Mrs. Gul Gadiali, Principal of Gopal Sharma Group of School, Powai. Madam Gadiali is a multi-talented lady. She is an eminent educationalist and holds the master degree and management degree in education. She is associated with various social and international organizations like Indian Junior Chambers, the Rotary Club, National Association for the Blind. The confidence and polish that she has is attributed to these organizations, where she has won many laurels at the state, national and international level. With a captivating voice and a matching personality, she always tells us, as well as the society too, to be positive in every situations. Whatever you do, there is a silver lining in every cloud, and we see a good future and status of our country in near future too. Let's hear this magnificent personality. I would like to take this opportunity to congratulate and compliment my teacher and the head of Marathi department for having come out with a very innovative idea of her e-book.
It will make things so much easier for children studying Marathi. I know a lot of hard work has gone into this unique project. Congratulations to my teacher Manisha, also for her assistance to Sunanda. But both of them make a great team. Education in any form is a great endeavor. Wishing my dear teacher Sunanda and Manisha all the very best and great success. Go ahead, I am with you. Good luck and God bless. Principal builds character, inspires dream, encourages creativity, wins confidence, instills a lot of learning that is our heart and changes our life forever. Such is our next guest, Headmistress of Gopal Sharma Memorial School, Pavai, Madam Sudha Sharan. She is one of the most appropriate and fair human beings. She has mentored many teachers under her able guidance. She is an absolute right example of how an authority should be. Madam, we are fortunate to hear you. I am Mrs. Sudha Sharan, Headmistress of Gopal Sharma Memorial School, Pavai. The last 1 year has been extremely challenging and difficult for almost all of us. And if we talk of the teaching fraternity, it's been a revolution, that's what I consider. Our students as well as our teachers have really come to terms with this entire shift and are doing quite well. And as far as teachers are concerned, it's hats off to almost all the teachers who took up this great challenge and they have migrated from physical teaching to online teaching. So when I talk of online teaching, I must say congratulations to the entire team of Talent Together, who are Marathi teachers, senior Marathi teachers from many schools of Mumbai, who have come together and they have put up the entire course of Standard 10 in an e-learning process. They have covered the chapters, they have covered the poetry section, the rapid reader section, and even the grammar. And they have tried to put up through voiceover methods, through animations, through videos, etc., to make Marathi interesting for our students. So I personally feel that this venture will not only benefit the entire student community, but I feel it will be a very great help for the non-Maharashtrian children who can refer to this e-learning book and they can try and understand the subject better. So kudos to all the teachers who have put up their efforts for this joint venture, and I would like to congratulate my Marathi teacher, Ms. Sunanda Kadam, who has taken the initiative and brought up this entire process. And a special thanks to Ms. Manisha, who has helped up with the translation of this book. So once again, from my side, congratulations and all the very best to Talent Together for this great venture. Thank you. Thank you, Sudha ma'am, for your words of appreciation. Patient, caring, creative, engaging, dedicating, inspiring, helpful, motivating, and knowledgeable are the qualities of our next guest, Mrs. Sarla Thakur, Principal of Sadhana Vidyalay, Secondary Section, Marathi, as well as English Medium. A highly qualified personality, Madam has been associated with various social activities. She has been associated with lots of groups. She has motivated her staff and students to participate in various competitions and have brought laurels to the institution. I request Madam Sarla Thakur to please address us. नमस्कार, मी सरला ठाकूर, साधना विद्यालय सायन की मुख्याध्यापिका. टॅलेंट टुगेदर ह्या ग्रुपचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करते आहे की त्यांनी मराठी 10वीच्या पुस्तकासाठी
इतर शाळेमध्ये वेगवेगळ्या शाळेतील मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे. आणि या 10वीला शिकवणाऱ्या या ज्या शिक्षिका आहेत त्यांनी खूप सुंदर व्हिडिओ तयार केलेला आहे. या व्हिडिओमध्ये व्याकरणाचा सुद्धा समावेश केलेला आहे आणि विविध धड्यांवर यांनी व्हिडिओ क्लिप तयार केलेले आहे. व्याकरणाचं जो भाग त्यांनी तयार केलेला आहे व्हिडिओचा, त्यामध्ये त्यांनी खूप सुंदर आवाजाचा उतार चढाव वापरलेला आहे. त्यामुळे मुलांवर हा परिणामकारक घटक आहे की मुलांना हा भाग खूप चांगल्या प्रकारे समजणार आहे आणि त्या 10वीच्या मुलांना नक्कीच याचा उपयोग होणार आहे. तर मुलांच्या दृष्टीने केलेलं हे काम जे आहे ते खूप सुंदर आहे आणि ह्याचा उपयोग सगळ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. म्हणून या ग्रुपला, टॅलेंट टुगेदर ह्या ग्रुपला साधना विद्यालयातर्फे मी धन्यवाद देते आणि शुभेच्छा देते. थँक्स सरला मॅडम. आजच्या या ईबुकच्या उपक्रमात सहभागी होण्याचा आत्मविश्वास ज्यांच्यामुळे प्राप्त झाला त्या आमच्या पवई इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शर्ली उदयकुमार यांच्यामुळे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले. अशी प्रेरणा ते सतत आमच्या सगळ्या शिक्षकांना वेळोवेळी आणि कायम देत असतात बरं. आणि विशेष म्हणजे त्यांची एक विशेष बाजू सांगायची तर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांच्या फी सवलतीमध्ये अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं एक महान कार्य त्या सतत करत असतात. तसंच शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्या सतत उपक्रमशील असतात. शाळेतलं वातावरण प्रसन्न ठेवतात आणि त्यामुळे आम्हाला आमचं काम करायला खूप उत्साह नेहमीच येत असतो. अशा आमच्या PHSच्या प्रेरणास्थान असलेल्या शर्ली उदयकुमार या आपल्या ईबुकबद्दल काय म्हणतायत हे नक्कीच जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. Greetings to all. I'm Mrs. Shirley Uday Kumar, Headmistress of Pava English High School, hoping all are in good health. The year 2020-21 had been a tough time for all of us. It brought about a transformation in the teaching fraternity and demanding situation for teachers, parents, students, and the education system itself. It was a roller coaster ride. Virtual classrooms, e-learning became a household practice. Work from home didn't lose the sense of professionalism. It meant to create a warm, working environment to become more productive and effective than ever. That's how a team of Marathi teachers clubbed together and formed Talent Together to put forth standard 10th Akshar Bharti syllabus, prose, poetry, grammar, story narration, animation, and question paper. An initiative, Talent Together, helped children understand better in their comfort zone. There is no time constraint. Can hear and learn when they want. Can learn according to their choice, prioritize their lessons, and could review the lectures. They could also practice question papers. E-learning is going to be easier for the non-Maharashtrian students as Manisha teacher has taken efforts to translate in English to get a better understanding of Marathi subject. Kudos to the wonderful team of Marathi teachers who are SSC board moderators who thought of the idea and made it a reality. I congratulate Mrs. Madhvi Prashant Kule, teacher of Pava English High School, who has the experience of more than 15 years and is an excellent narrator. I also appreciate the hard work and dedication of all the teachers of the team Talent Together. Success is no accident. It's hard work, perseverance, learning, studying, sacrifice, and most of all, love of what you are doing. That's what Talent Together team radiate through the e-learning initiative. Self-belief and hard work, passion will always earn success. Wishing Talent Together team the very best for all their endeavors. Thank you. नमस्कार. काही माणसे मोठी असतात कलेने, काही माणसे मोठी असतात ज्ञानाने,
घडतातच ती स्वकर्तृत्वाने. आपोआपच आपण झुकतो आदराने. अशाच आपल्या मान्यवर प्राचार्या डॉक्टर सीमा कांबळे मॅडम, श्री भाऊसाहेब डी विस्पुते कॉलेज ऑफ एज्युकेशन, न्यू पनवेल. उच्च विद्याविभूषित अशा डॉक्टर सीमाजी कांबळे मॅडम यांनी एम.एड, PhD, DSM असे शिक्षण पूर्ण केले आहे व इतरही अनेक पदव्या मिळवल्या आहेत. अतिशय प्रयोगशील, उत्साही, प्रभावी नेतृत्व असलेल्या अशा या प्राचार्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य तर घडवले आहेच, पण स्वतः सुद्धा अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत. अनेक कॉन्फरन्सना त्या उपस्थित राहून मार्गदर्शन करतात. मॅडमना वाचनाची प्रचंड आवड आहे. विद्यार्थ्यांना तासनतास आपल्या वक्तृत्वाने त्या खिळवून ठेवू शकतात. त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्याविषयी आदराचे स्थान निर्माण झाले आहे. अशा डॉक्टर सीमाजी कांबळे मॅडम यांनी टॅलेंट टुगेदर या समूहाला दिलेल्या शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर सीमा कांबळे, प्राचार्य श्री बापूसाहेब डी विस्पुते कॉलेज ऑफ एज्युकेशन, न्यू पनवेल. सर्वात प्रथम वेचूया ज्ञानकन या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, शिक्षण प्रणाली बदलतीये असं आपण म्हणतो, पण गेल्या वर्षभरामध्ये ही शिक्षण प्रणाली किती बदलली आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतला. सगळं सुरळीत सुरू होतं, द्विमार्गी प्रक्रिया सुरू होती, पण कोरोना आला आणि शिक्षण प्रणालीचं स्वरूपच बदलून गेलं. याच्या अगोदर अनेक तज्ञांनी सांगितलं होतं शिक्षण प्रणाली बदलणार आहे, पण याचा वास्तव अनुभव आपण या कालखंडामध्ये घेतला. प्रत्यक्ष अध्यापनाच्या ऐवजी व्हर्च्युअल शिक्षण पद्धती आली. ही व्हर्च्युअल शिक्षण पद्धती जी येऊ घातली आहे ती खरोखर शिक्षकांसाठी खूप मोठं आव्हान आहे. प्रत्यक्ष विद्यार्थी संपर्कात नाहीत आणि असं असताना व्हर्च्युअली त्यांना अनेक घटक यशस्वीपणे शिकवायचे. खरंच किती मोठं आव्हान आहे. पण वेचूया ज्ञानकन सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून हे आव्हान लिलयापणे पार पाडलेलं आहे आणि म्हणूनच ही विद्यार्थ्यांची शिक्षण प्रणाली या कालखंडामध्ये सुद्धा अधिक सोपी, सहज आणि सुंदर व्हावी यासाठी या ई बुकचं काम करण्यात आलेलं आहे. खरोखर अत्यंत अभिमानास्पद आणि अत्यंत उत्कृष्ट अशी ही कार्यकृती आहे. या वेचूया ज्ञानकन उपक्रमामध्ये सर्व शिक्षकांनी जो सहभाग घेतलेला आहे, ज्यांनी याच्यासाठी परिश्रम घेतलेला आहे, त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. खरोखर शिक्षण प्रणालीत हे बदल झालेच पाहिजे आणि हे बदल शिक्षकांनी केले पाहिजे, कारण शिक्षक हा विचारांची शेती करणारा प्रकाशयात्री आहे. त्यांना ज्ञानाची पालखी घेऊन विकासाचे आणि प्रकाशाचे मळे फुलवायचे असतात. या उपक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वजण हेच विकासाचे आणि प्रकाशाचे मळे फुलवत आहात याचा मला सार्थ अभिमान आहे. पुन्हा एकदा आपल्याला याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. Myself, Reggie Samuel, a director of Students Academy, Educare LLP, a teacher for 30 long years, a global career counselor, a child counselor. This COVID-19 pandemic has restructured our educational system. Every year, kids go to school. This is the first time technology reached the kids and learning was done. Here, when parents were worried about the education or studies of a child, there is a team of teachers working hard to make learning much more better and easy and simpler. Language is something that every child feels difficult. The important part is the basics, the grammar. That is where Sunanda Kadam and a team of talent together has designed an ebook. This ebook basically works on animation, videos, relevant example to make learning and language much more easier, which includes grammar and writing skill. In this era where everything is material and monetary gains are important, this team of dedicated teachers have brought an ebook for the kids absolutely free to support the kids and the parents and the families. In true sense, it is a gift
from the teacher to the students with love. Here, I really congratulate these talented, dedicated teachers who work selflessly for the educational system. I wish them best of luck for the launch of the ebook, which they will bring in a PDF format in schools and kids, absolutely free. Once again, congratulations to the team of Talent Together. Thank you once again. आपण माननीय मुख्याध्यापकांच्या प्रेरणा देणाऱ्या शुभेच्छा ऐकल्यात. आता आमचे सहकारी शिक्षक सुद्धा आपल्याला काही प्रतिक्रिया देणार आहेत, त्या आपण ऐकूयात. Hello, I, Mrs. Snehal Sandeep Puzar, working in Sinhagad Springdale School and Junior College from last 5 years. As a teacher, we all know this 2020-21, it's really a hard and tough time for the academic part. As the students, they are learning from home, it's very difficult to teach them online. In this situation, this e-learning book, they have put a great effort to make them learn easy Marathi. As a students from English medium school, Marathi subject is a really very tough part for them. But this e-learning book made it very easy for them. This Talent Together team included stories, grammar, other part of the Marathi things, everything properly in this e-book learning. This will help all the students to learn Marathi very easily. Talent Together team, they have put really a great efforts to make learning very easily from home. As we all are learning from home, as a teacher, I feel that this will be really very helpful for them in this situation. As English medium students also, they can learn, they can study Marathi subject very easily with the help of this e-learning book. Thank you so much. नमस्कार, मी मारुती शेरकर, एक शिक्षक कार्यकर्ता. मित्रहो, हा कोविड जाता जाईना आणि अशा या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण खरं तर ही या नव्या युगाची एक परिभाषा बनलेली आहे. अक्षर भारतीचं एक ई बुक, हे ई पुस्तक आपल्या विद्यार्थ्यांच्या भेटीला येत आहे. घरबसल्या विद्यार्थ्यांना सर्व धडे, कविता यांची सफर घडवून आणणारं हे ई पुस्तक आहे. नॉन मराठी शाळेत विद्यार्थ्यांना ही मराठी भाषा अवघड वाटणं स्वाभाविक आहे. ऐकण्या, वाचण्या, लिहिण्या, बोलण्याचा पुरेसा सराव या ई पुस्तकाद्वारे होणार आहे. विद्यार्थ्यांची ही गरज ओळखून सन्माननीय सुनंदा कदम आणि त्यांच्या या टीमने जीव ओतून हे ई पुस्तक आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेलं आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या नवीन उपक्रमाचे अगदी मनापासून स्वागत करतील. विद्यार्थी त्यातील ऑडिओ, व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकतील, पॉज करून आपापल्या वेळेत ऐकतील, पाहतील. सुजाण आणि सजग पालकांना सुद्धा हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल आणि शिक्षकसुद्धा या पुस्तकातून, या ई पुस्तकातून प्रेरणा घेऊन नक्कीच नवे ऑडिओज, व्हिडिओज बनवतील आणि आपल्या लाडक्या दैवतांना म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना ते पुरवतील आणि त्यातून विद्यार्थ्यांचा या मराठी भाषेत त्यांचा जो काही एक नॉन मराठी विद्यार्थ्यांचा जो फोबिया आहे तो नक्कीच दूर होईल आणि या मराठीवरती अधिकाधिक प्रेम करू लागतील. धन्यवाद. आपण सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतो, पण त्या विद्यार्थ्यांमुळेच तर आपल्या जीवनाला अर्थ असतो. ज्यांच्यासाठी आपण हे ई बुक तयार केले आहे ते आपले विद्यार्थी सुद्धा आपले विचार मांडू इच्छितात. ऐकूया तर आजी व माजी विद्यार्थ्यांचे विचार. महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातून सुद्धा आपले विद्यार्थी विचार व्यक्त करत आहेत. ऐकूया त्यांचे विचार.
Hello everyone, my name is Bani Kaur and I'm an ex-student of Gopal Sharma Memorial School. Currently living in Australia, Melbourne, and today I'm going to talk about ebooks to you. Ebooks is an electronically designed book for daily learning, reading, and also making it more technically savvy for today's generation's kids. Now, ebooks are specially designed for the new age children who are tech savvy, computer savvy, and all in all gadget freaks. In our times, we had the normal textbooks, which had pages, so we had paper learning, reading from textbooks, writing in textbooks. So in today's generation, ebook is an essential aspect for all our kids because they can not only digitally learn, but apart from that, they can also have a modified way of learning. Teachers don't have to write down in textbook, mark points, highlight things. Rather, children can use ebooks and make the most use of it. It is very, very important that we understand and grow by the generation. Today's children prefer more computerized learning, more digital learning, or rather we can say in common language that they prefer to use electronic devices rather than writing on piece of papers or using paper learning. Because I have been a past student of Gopal Sharma Memorial School, and I would like to talk about my proud teachers and how proud I am. And because of them, today I am here. My success for moving to Australia, Melbourne, has not only been because of my family, but it plays a very, very important role for my school to get me here. And I feel very, very proud of myself that where I am today is because of my teacher. I am so proud of Manisha ma'am and Sunanda ma'am who've contributed and made an effort to digitalize or create an ebook specially for a language like Marathi, because children would want to feel more comfortable, would want to feel more acquainted. They would want to like reading. So Marathi is not just only a language, but it's a form of communication. So people living in Maharashtra communicate in a common language, which is Hindi and Marathi. But we should appreciate that an ebook for Marathi language especially will make a huge difference in the learning atmosphere for our children, not only at school, but at home as well. So congratulations to my teachers. I feel very, very proud that I have been associated to Gopal Sharma Memorial School and also, being taught by you wonderful teachers. Very proud of you and all the best. Hi, my name is Vipin Das Nair. I am an ex-student of Gopal Sharma Group of Schools. Today I am going to talk about ebook. First of all, I am really glad that there is an ebook for language like Marathi because it becomes a bit tricky to learn such languages. And I would like to congratulate Group Talent Together for coming up with such an amazing concept of an ebook for a language like Marathi. Congratulations to Group Talent Together and my teachers. Students, I recommend you all to use this book because it's really user friendly and also learning through gadgets. That's what we have always dreamt about. All the best, Group Talent Together. Hello everyone, this is Priyanka Ahire, ex-student of St. Xavier's High School. The ebook that is brought to you by the hard-working team of Talent Together is helpful in the better understanding of Marathi language. It is especially helpful for the students who aren't native Marathi speakers. I am from Standard 12th and I am from a generation that has experienced both online as well as offline schooling. And personally, I would say that online schooling is more convenient as you don't have to sit at one place for long hours, and also when you're at the go, you can easily grab your study material with online learning. Also, if you're a shy person and afraid to ask someone to clear your doubts, this is a better option. I am confident that the quality of education is not being compromised on. I have personally seen these teachers work tirelessly on this project, and I am sure that anything that they have taught is nothing but pure concern towards students. In conclusion, I would say that please do make the most out of this ebook, and I'm sure that they won't disappoint you. All the best. Hello everyone, my name is Riya Mohite. I am studying in Standard 10th. My school name is Dominic Savar Vidyalaya, Ghatkopar, Mumbai.
Marathi Akshar Bharati ebook is very useful. It has pictures, animations, and informative content. All the lessons and poems are explained very well and in English too. It will definitely benefit us, and we will be able to score good marks in this subject. With all my good wishes to ebook, thank you. Hello guys, my name is Yashashvi Jadhav. I'm studying in standard 10. My school name is Dominic Savio Vidyalaya, Ghatkopar, Mumbai. Marathi Akshar Bharati ebook is very useful to us. We will get to see so many pictures, information and informative content. With all my good wishes to ebook, thank you. Hello friends, my name is Rutuja Pradeep Samant. I am studying in 10th standard. My school name is Sadhna Vidyalaya Sayan, Mumbai. As we know, from last 8 to 9 months, we are studying online. Because of this online studying and continued use of phone, we are distracting with our studies. We are not clear with our concepts, doubts, and there is a lots of problem in our study. As we know, we are studying in the online for the last 8 to 9 months. We are getting the symptoms like headache, fever, and there is no face-to-face interaction between our teachers too. So I think there is a lots of problem while we studying online. Thank you. नमस्कार, मी श्रुती. ईबुकच्या माध्यमातून सर्व मुलांना चित्र आणि ॲनिमेशनद्वारे हसत खेळत शिकता येईल. व्याकरण, उपयोजित लेखन, पाठ व कविता आणि हो, सगळ्या पाठांचे इंग्रजीत सुद्धा भाषांतर केले आहे. त्यामुळे 10वीच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास करणे आणखी सोपे होईल. जेव्हा पाहिजे तेव्हा एका टचवर विद्यार्थी ते बघू शकतात आणि हवं तितक्या वेळा बघू शकतात. टॅलेंट टुगेदर ग्रुपच्या सर्व शिक्षकांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. विद्यार्थी व शिक्षक यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे पालक. पालक सुद्धा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत खूप काळजी करणारे व जागरूक असतात. अशा जागरूक पालकांच्या शुभेच्छा व त्यांची मते आपण आता ऐकूया. नमस्कार. ई बुक या माध्यमातून टॅलेंट टुगेदर या समूहाने आणि या समूहाशी निगडीत असलेल्या सर्व शिक्षकांनी हा उपक्रम जो मांडला आहे तो फार स्तुत्य आहे. गेल्या 1 वर्षापासून या शिक्षकांना ज्याच्यातून जायला लागलाय तो काळ, तो क्षण आणि त्यांच्या समोर आलेले अतिशय खडतर आणि कठीण चॅलेंजेस त्यांनी ज्या पद्धतीने पार पाडली आहेत, ज्या पद्धतीने शिक्षण सेवा हे सर्व शिक्षक करतायत. कारण एका वर्गामध्ये बसून समोर बसलेल्या 40, 50, 60, 70, 80 मुलांना शिकवणं आणि त्यांना धाक दाखवून गप्प करणं ही आपली आजपर्यंतची असलेली रीतभात. पण जेव्हा तो शिक्षक कॅमेरासमोर आपल्या घरात बसतो आणि हे 80 विद्यार्थी किंवा 60 विद्यार्थी आपापल्या घरात बसून त्या कॅमेरावर येऊन शिक्षणाचा झरा ह्या शिक्षकांकडून प्राप्त करतात, त्या शिक्षकाच्या शिक्षण प्रसार करण्याच्या जिद्दीला सर्वप्रथम मानाचा मुद्रा. आणि आजच्या ह्या ई लर्निंगच्या काळात किंवा ऑनलाईन शाळांच्या काळात हे ई बुक नवीन प्रकार, नवीन पद्धत, काहीतरी उत्साह, चैतन्य आणि शिक्षणाची गोडी, भाषेची गोडी, व्याकरणाची गोडी, निसर्गाची गोडी, हे काहीतरी वेगळं घडणार आहे. आणि ते घडताना त्या स्टुडंट्सना त्याचा खूप खूप आनंदशीर फायदा होणार आहे.
नुसता फायदा होणार नाही आहे. कारण ती शिक्षणाची जी प्रोसेस आहे ती खूप आनंदमयी आहे, चैतन्यमयी आहे. कारण फक्त ज्ञान म्हणून ते शिक्षण देण्यात येणार नाही आहे. ते ई बुकच्या वतीने ज्ञानाबरोबरच सखोल सविचार आणि सभोवताल हे तिन्ही त्याच्यात दिसणार आहेत. नमस्कार, मी प्रांजली प्रवीण धनावडे, पॅरेंट ऑफ वरद प्रवीण धनावडे, गोपाळ शर्मा स्कूल, पवई. टॅलेंट टुगेदरच्या वेचव्या ज्ञानकण या मराठी ईबुकबद्दल जर का सांगायचे झाले तर सध्याच्या या कोरोनाच्या परिस्थितीत माझ्यासारख्या अनेक पालकांना प्रश्न पडला असेल, काय करायचे? शाळा चालू नाहीत, मुलं पूर्वीसारखे खेळायला जाऊ शकत नाहीत, ते आपल्या मित्रमैत्रिणींना भेटत नाहीत, काय करायचं? वेचवे ज्ञानकण या मराठी ईबुकचा फायदा असा झाला की मुलांची व्होकॅब्युलरी सुधारली, त्यांना नवनवीन शब्दांची ओळख झाली, व्याकरण सुधारले. अशा प्रकारचीच ईबुक जर का इतर लहान मुलांसाठी किंवा काही नॉन महाराष्ट्रीयन मुलं आहेत त्यांच्यासाठी अवेलेबल झाली तर त्याचा खरंच त्यांना खूप फायदा होईल. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, सुनंदा टीचर ज्यांची ही मूळ संकल्पना आहे, आणि मनीषा टीचर ज्यांनी हे मराठी ईबुक इतर नॉन महाराष्ट्रीयन मुलांसाठी ट्रान्सलेट केलेलं आहे, त्यांचे मला आभार मानायचे. संगीताची मैफिल ही भैरवीने संपन्न होते. तशीच आपल्या या ई बुक प्रकाशन सोहळ्याची सांगता आपण सुंदर व मधुर अशा आभार प्रदर्शनाने करूया. आणि त्यासाठी मी आमंत्रित करते सौ स्मिता मोहिते मॅडम यांना. सर्व उपस्थितांना माझा नमस्कार. ऑनलाईन शिक्षणाच्या न भूतो न भविष्यती अशा या काळात आम्ही शिक्षकांनी तयार केलेल्या ई बुकच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित सर्वच मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव करून आम्हास उपकृत केले. या सर्वांचे आभार व्यक्त करण्यास शब्द आम्हाला सुचले. व्यक्त करावयास स्नेह आम्ही शब्द काही वेचले. याच आमच्या भावना आणि शब्द आमच्या मनीचे, साठवलेल्या आठवणींचे आणि आठवलेल्या अगणित क्षणांचे. आपणा सर्व मान्यवरांचे आभार. आभार मागण्यासाठीच खरंच आमच्याकडे शब्द नाही. आपले सहकार्य, मार्गदर्शन, शुभेच्छा यांनीच आमचा मार्ग सुकर केला. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड मॅडम शैक्षणिक कार्यात, सामाजिक कार्यात इतक्या व्यस्त असूनही आम्हा सर्वांना शुभेच्छा देण्यास त्यांनी आपला अमूल्य वेळ काढला, आपले कौतुक केले, तसेच पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणाही दिली. आम्ही शतशः आपल्या ऋणी आहोत मॅडम. तसेच आपले शिक्षक आमदार माननीय श्री कपिल पाटील साहेब यांनीही आपला अमूल्य वेळ, मुलाच्या शुभेच्छा, पुढील कार्यासाठी प्रोत्साहन दिले. यास्तव सर आम्ही आपले खूप खूप ऋणी आहोत. आपणासारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते. आपले प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असाच राहो हीच इच्छा. याचबरोबर माननीय अनिल साबळे साहेब, विभागीय शिक्षण उपसंचालक औरंगाबाद विभाग, माननीय डॉक्टर मुस्ताक शेख साहेब, शिक्षण अधिकारी उत्तर विभाग, माननीय सौ संगीता भागवत मॅडम, शिक्षण अधिकारी पालघर विभाग, माननीय श्री अमोल कदम सर, तहसीलदार मुरबाड ठाणे जिल्हा, माननीय श्री जयवंत पाटील सर, अध्यक्ष शिक्षक साहित्य संमेलन संस्था, माननीय श्री जालिंदर सरोदे सर, प्रमुख कार्यवाह शिक्षक भारती, माननीय श्री सुभाष मोरे सर, कार्याध्यक्ष शिक्षक भारती, माननीय श्रीमती छाया दंडाळे मॅडम, डायरेक्टर सनराइज हायस्कूल अमरावती. आपणा सर्वांचे आम्ही शतशः ऋणी आहोत. कृष्णाजी शिरकांडे सर, निवृत्त मुख्याध्यापक, पुणे विद्यार्थी गृहाचे विद्याभवन, घाटकोपर, मुंबई, माननीय श्री विश्वास धुमाळ सर, प्रसिद्ध साहित्यिक व निवृत्त मुख्याध्यापक, शिवाई विद्यामंदिर, भांडूप, मुंबई, माननीय श्रीमती सुधा शरण मॅडम, मुख्याध्यापिका, गोपाल शर्मा मेमोरियल स्कूल, पवई, मुंबई, माननीय सरला संजय ठाकूर मॅडम, मुख्याध्यापिका,
साधना विद्यालय माध्यमिक विभाग सायन मुंबई, माननीय श्रीमती शर्ली पिल्ले मॅडम मुख्याध्यापिका पवई इंग्लिश हायस्कूल मुंबई, या सर्वांनीच टॅलेंट टुगेदर या आपल्या गटाच्या वेचूया ज्ञानकण या ई बुकसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला व उत्तरोत्तर प्रगतीचा शुभ आशीर्वाद दिला. पावसाच्या थेंबाने सुगंधित होते धरित्री, आपणासारख्या सज्जनाच्या सान्निध्याने घट्ट होत जातात परस्परांची नाती. आपणा सर्वांचे खूप खूप आभारी आहोत. टाकलेत नाहीत आपण नावं सगळे. आपले ईबुक म्हणजे जगन्नाथाचा रथच. याला अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले. यात अनेक शिक्षक सहकारी, पालक, विद्यार्थी यांचे खूप खूप सहकार्य आपल्याला मिळाले. एक एक वीट रचूनच एखादी वास्तू दिमाखात उभी राहते. त्याचप्रमाणे आपले ईबुक रूपी इमारत दिमाखात उभी आहे. त्यासाठी ज्यांचे ज्यांचे हातभार लागले, आशीर्वाद लाभले, त्या सर्वांचे खूप खूप आभार. आपल्या टॅलेंट टुगेदर या ग्रुपमधील सर्व शिक्षकांनी जीवतोड मेहनत घेऊन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ईबुक वास्तवात आणले. श्रीयुत जयवंत पाटील सर, श्रीमती सुनंदा कदम मॅडम, अनिता मॅडम, माधवी मॅडम, संतोष सर, रेखा मॅडम, जाई मॅडम, मनीषा मॅडम, रमेश कदम सर, जयवंत वाडकर सर, कल्पना माने मॅडम, गिरीश सर हे या उपक्रमाचे शिल्पकार आणि मी स्मिता याच उपक्रमाचा एक अल्पसा भाग. ई बुक तयार करताना तंत्रस्नेहींचे कार्य खूप खूप मोलाचे आहे. त्यांच्या कार्यानेच एक एक कडी जोडून ही प्रक्रिया पूर्णत्वास आली. अनवधानाने कुणाचे नाव राहून गेले असल्यास त्यांचेही आभार. प्रत्येक कार्यक्रमाचा कळसाध्याय म्हणजेच ऋणनिर्देश, आभार प्रदर्शन हा मानला जातो. पण पूर्णविराम म्हणजे काही शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य सुरू करू शकतो, नाविन्याने लिहू शकतो. तत्समच आभार प्रदर्शन म्हणजे काही शेवट नाही, ही तर आहे सुरुवात एका नव्या कार्याची, नव्या यशाची, नव्या निर्मितीची आणि नव्या सृजनाची. या शुभेच्छांसह सस्नेह धन्यवाद.